आजची डाळ आहे ना, ती काही वेगळ्याच लेवलची आहे. तुम्ही घरातल्या बेसिक खाण्याला सुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीने जर ट्राय केलत ना, तर अगदी स्वादिष्ट लागतं आणि घरातली लोकंसुद्धा बोटं चाटून पुसून खातील, एवढे हे टेस्टी बनतं. अगदी सोपं आहे, पण आपण रोजच वरण, भात, भाजी बनवतो. पण तेच जर वेगळ्या पद्धतीने आपण एखादी डाळ-भात बनवली ना, तर खरंच सगळ्यांना खूप आवडते आणि ही डाळ खरंच एकदम अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा आणि बनवायला सुद्धा एकदम सोपे आहे. वन पॉट रेसिपी आहे. मस्ट ट्राय. चवळीला मी 4 घंटा भिजत घातली होती आणि आता स्वच्छ पाण्याने धुवून हिला कुकरमध्ये ट्रान्सफर केलेले आहे. तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा करू शकता. पण कुकरमध्येही लवकरात लवकर होऊन जाते. कुकरमध्ये चवळीसोबतच मी एक मोठा कांदा चिरून घातलेला आहे उभा. 2 मोठे टोमॅटो 4 भागांमध्ये तुकडे करून घातलेले आहेत. सोबत पालक घातलेला आहे बारीक चिरून. त्याने खूप छान टेस्ट येते. पाव चमचा हळद घातलेली आहे. लाल तिखट पावडर घातलेला आहे 1 चमचा. एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि शिजण्याकरिता मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्याने लवकर शिजते त्यामुळे नक्की घाला. आता बघा गरजेनुसार म्हणजे मी इथे 2 कप पाणी घातलेलं आहे किंवा तुम्ही डाळ असेल ना त्याच्यावरती अर्ध्या प्रमाणात सुद्धा पाणी घालू शकता अंदाजे. आणि आता आपण बघा काय करायचं आहे याला. कुकरचं झाकण लावून याला 3 ते 4 शिट्टे येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता बघा 4 शिट्ट्या माझ्या झालेल्या आहेत परफेक्टली आणि ही डाळ एकदम छान पद्धतीने शिजून झालेली आहे. जेवढी तुम्ही या चवळीला तुम्ही छान शिजवाल ना, तेवढी हिची टेस्ट एकदम छानच लागते. कच्ची ठेवू नका. 3 ते 4 किमान शिट्ट्या तुम्हाला लावायच्याच आहेत. बघा छान एकदम फुलून आलेलं आहे सगळं. छान मॅश करायचं आहे चमच्याने किंवा तुमच्याकडे जर विस्कर असेल किंवा ब्लेंडर असेल तर त्याने सुद्धा एकदम असं मॅश करून घ्या छानपैकी. सगळं मिश्रण मिक्स करून घ्या आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही खडे मसाले अजून टाकले असेल तर ते सुद्धा काढून टाका. त्याचा स्मेल त्याच्यामध्ये ऑलरेडी उतरलेला असणार आहे. मी इथे सुद्धा दालचिनीचा तुकडा बाहेर काढलेला आहे आणि आता याला मी छान मिक्स करून घेते आहे. ब्लेंडरने किंवा विस्करने मिक्स करून घ्या या पद्धतीने. याने आपली डाळ अजून छान लागते चवीला आणि मिक्स होते व्यवस्थित. आता बघा ही डाळसुद्धा छानपैकी मिक्स करून घेतलेली आहे. तुम्ही यासोबत या डाळीला तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला अगदी खूपच आवडेल. तुमच्याकडे जर पाहुणे येत असतील ना, तर त्यांना सुद्धा खूपच आवडणार आहे. बघा इथे छान पद्धतीने हे दाणे शिजलेले आहेत. तुम्हाला अगदीच मेण हवं असेल तर एकदम ह्याच्यापेक्षाही तुम्ही मेण करू शकता. छानच लागणार आहे. आता बघा हिला आपण साईडला ठेवले मी कुकरला. आता एका पॅनमध्ये मी घी घातलं आहे 1 चमचा. थोडंसं ऑइलसुद्धा ॲड केलेलं आहे मी. त्यासोबतच 1 चमचा जिरं घातलं. 1 चमचा बारीक कट केलेली लसूण घातलेली आहे. 1 हिरवी मिरची तुकडे करून घातले. 1 लाल मिरची, सुकी मिरची घातलेली आहे. 2 तुकडे करून जुलियनमध्ये काटून घेतलेला मी अद्रक टाकलेला आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्त्याने सुद्धा छान टेस्ट येते, त्यामुळे जरूर घाला. आता ही मसाले टाकताना ना थोडं झटपट घाला, ही प्रोसेस करा किंवा नाहीतर मग मसाले काय होतील ना करपून जातील. त्यामुळे आता लगेचच आपल्या शेवटी हे सगळं फ्राय झाल्यानंतर शेवटी धणे पावडर, गरम मसाला, लाल तिखट मसाला आपल्याला घालायचा आहे याच्यामध्ये 1-1 चमचा. आणि आता बघा हे मसाले घातल्यावर सुद्धा लगेच करपतात, त्यामुळे इन्स्टंटली तुम्हाला याचा तडका जो आहे ना तो आपल्या चवळीच्या डाळीमध्ये घालायचा आहे. मग जेव्हा तुम्ही हा तडका द्याल ना याचा स्मेल एवढा छान आलेला होता ना, याचा ॲरोमा एवढा छान येतो ना, तुम्हाला खरंच भूक लागेल या वासाने, एवढंच छान स्मेल येतो. नक्की ट्राय करा. मस्ट ट्रायवाली रेसिपी आहे. तुम्हाला जर रेसिपी आजची आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या प्रतिमाज किचन हॅपीनेस या चॅनलला सुद्धा फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिली सर्कलमध्ये सुद्धा शेअर करा. अगदी यम्मी बनली होती ही डाळ. नक्की ट्राय करा. तुमच्याकडे जर घरी कमी वेळ असेल तर कमीत कमी वेळामध्ये ही डाळ बनून जाते किंवा आमटी म्हणा तुम्ही. अगदी स्वादिष्ट बनली होती. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली आहे. भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, एन्जॉय.